तर आजच्या या वर्कशॉपमध्ये व्हॉट यू विल लर्न टुडे, ठीक आहे, काय काय गोष्टी शिकणार आहोत. तर आपण याला 3 भागांमध्ये विभागलेलं आहे. पहिला आहे एआय प्लस डिझाइन मास्टर क्लास. तर मास्टर क्लास म्हटलंय तर पहिलं आपण घेणार आहोत की प्रॉम्प्ट रायटिंग कसं करायचं, म्हणजे त्याचा एक सिक्रेट फॉर्म्युला मी आज शेअर करणार. कॅनव्हा डिझाइन, मेकओव्हर विथ ChatGPT, त्यानंतर बॅकग्राऊंड रिमूव्ह करणं, अपस्केलिंग करणं, लेआउट इम्प्रुव्हमेंट्स करणं, फॉन्टचे आयडियाज घेणं, त्याच्यानंतर प्रोफेशनल फॉन्ट पेअरिंग्स कोणत्या आहेत आणि Pinterestपासनं प्रॉम्प्ट क्रिएट करून न्यू डिझाइन कशी बनवायची, हे आपण सगळे मास्टर क्लासमध्ये बघणार आहे. त्यानंतर क्रिएटिव्ह डिझाइन हॅक्स, ज्यामध्ये आपण एआय पोस्टर क्रिएशन, वेगवेगळ्या प्रकारचे थंबनेल बनवणे, मल्टिपल इमेजेस यूज करून, त्यानंतर मराठीच्या वेगळ्या क्रिएटिव्ह फॉन्ट स्टाईल्स आपण ChatGPT कडनं घेऊ शकतो. ते कसं घेऊ शकतो ते तर ही इमेज बघा किती साधी बनवलेली आहे. ही मी कॅनव्हामध्येच बनवलेली आहे, पण यात काही मजा नाही येतात, म्हणजे फक्त नाव लिहिलेलं आहे. आता आपण ChatGPTला जायचं आणि इथे हीच इमेज ना त्याला देऊया आपण आणि त्याला आपल्याला आता त्याचं मेकओव्हर करायचं आहे त्या डिझाईन्सचं. तर ही मी प्लस आयकनला ऍड केलं, प्लस आयकनला प्रेस केलं आणि ही डिझाईन इथे ऍड केली. आणि काय लिहिलं आता आपल्या फॉर्म्युलानुसार बघा. पहिला आहे आर, म्हणजे रोल दिला त्याला की ऍक्ट ॲज अन एक्सपर्ट ग्राफिक डिझायनर. बघा आता तुमच्या समोर किती सुंदर एक पोस्टर बनवून रेडी झालेला आहे. बिलीव्ह नाही होत आहे ना की आपल्या एका साध्या पोस्टरला त्यांनी बघा किती सुंदर बनवून दिलेलं आहे. आता ही इमेज बघा तुमच्या डोळ्यासमोर. ही इमेज जी आहे एवढी क्लिअर नाहीये, तुम्हाला दाखवते बघा. थोडीशी ब्लर झालेली आहे ना, चेहरा एकदम व्यवस्थित क्लिअर नाहीये. तर याला आपण एक तर कॅनव्हामध्ये अपस्केल करू शकतो, किंवा जर तुम्हाला ChatGPTची हेल्प घ्यायची असेल तर काय करायचं. आता मी न्यू चॅट घेते आणि इथे आलो आपण. ऍड करायची ती फोटो इथे जी आपल्याला अपस्केल करायची आहे, म्हणजे त्या इमेजला काय करायचं, क्लिअर करून घ्यायचं आपल्याला ChatGPT कडून. आपण ChatGPTचे वेगवेगळे फंक्शन्स बघतोय की त्याची काय ताकद आहे, तो काय काय करू शकतो बघा. ऍक्ट ॲज अन एक्सपर्ट फोटो एडिटर. आता आपण त्याचा रोल काय दिला त्याला, फोटो एडिट करायचे बाबा तुला, म्हणजे क्लिअर करायचे. आता क्लिअर करणं किंवा बॅकग्राऊंड रिमूव्ह करणं, ह्या सगळ्या गोष्टी काय येतात, फोटो एडिटिंगमध्ये येतात. म्हणून त्याला आपण आता फोटो एडिटरचा एक्सपर्ट बनवलाय. आणि अपस्केल धिस इमेज तर बघू शकता. हे बघा, आपला इमेजला आधी चेहरा व्यवस्थित विजिबल नव्हता, परंतु आता त्यांनी चेहऱ्याला एकदम क्लिअर करून दिलेला आहे. इझी ट्रिक आहे, इझी मेथड आहे. ज्यांच्याकडे कॅनव्हा प्रो नाहीये ना, ChatGPTवर यायचं आणि असं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून मागायचं. तर तुम्ही बघू शकता त्याने आपल्याला ट्रान्सपरंट बॅकग्राऊंडमध्ये आपल्या फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून डिझाईन्स म्हणून द्यायची आहे. आणि तिथे काय लिहायचं, आता मी शॉर्टकट प्रॉम्प्ट लिहिणार आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे, तर फक्त त्याला क्लिअरली सांगायचं. शॉर्ट लिहिलं तरी क्लिअरली सांगायचं काय पाहिजे, की मला या पोस्टरसाठी डिटेल्ड प्रॉम्प्ट क्रिएट करून द्या. ठीक आहे, की मला या पोस्टरसाठी मला हुबेहूब असाच पोस्टर पाहिजे, तर मला याची प्रॉम्प्ट द्या डिटेलमध्ये. आणि कारण की मला काय करायचं, रिक्रिएट धिस पोस्टर, म्हणजे मला या पोस्टरला तसंच्या तसं परत बनवायचं आहे. पण डिटेल्स आपल्या घेणार आहोत आपण नंतर. तर बघा त्यांनी छान प्रॉम्प्ट तर दिली आहे आपल्याला छान. आता यामध्ये सलॉनचं नाव वगैरे आपण त्याला आधी काहीच दिलेलं नव्हतं. जे त्यांनी त्या पोस्टरमध्ये बघितलं तसंच त्यांनी कॉपी केलेलं आहे. पण त्याचे कलर कॉम्बिनेशन, फॉन्ट्स, त्याचे पिक्चर्स, त्या प्रॉम्प्टमध्ये, त्या पोस्टरमध्ये कोणकोणत्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत त्या सलॉनमध्ये, ते सगळं त्यांनी जसेच्या तसं कॉपी केलेलं आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचं बॅकग्राऊंड, त्याच्यात कोणकोणते इलेमेंट्स ऍड केलेले आहेत, हे सगळं त्यांनी आपल्याला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्याला मी कॉपी करून घेतलं आणि त्यांनी मिडजर्नी, लिओनार्डो AI या वेगवेगळ्या टूलसाठी सुद्धा प्रॉम्प्ट दिलेलं होतं, पण आपल्याला त्याची गरज नाही. आपण आपलं वरचं प्रॉम्प्ट कॉपी केलं, न्यू चॅट घेतलं मी आणि तिथे आपली प्रॉम्प्ट पेस्ट केली. परंतु प्रॉम्प्ट एकदा सेंड करायच्या अगोदर ना चेक करून घ्यायचं की यामध्ये आपल्याला काही चेंजेस तर करायचे नाहीये. जसं बघा, हे वरचं टायटल मला नको होतं, एकदा चेक करून घ्यायचं. आणि सलॉनचं नाव काय दिलेलं आहे हे मी चेक करून घेते, कारण मला ते सेम टू सेम त्याच पार्लरचं नाव नव्हतं पाहिजे, मला माझं पार्लरचं नाव त्याच्यात टाकायचं. तर तुम्ही पण तुमच्या डिटेल्स आधीच प्रॉम्प्टमध्ये ऍड करून घ्यायच्या. आता सेंड करून देऊ. माझा आवाज येतो सर्वांना? एकदा रिॲक्शन द्या मला. क्लिअर आहे ना, दिसतंय ना व्यवस्थित? हा, तर बघा त्यांनी किती सुंदर पोस्टर आपल्याला रिक्रिएट करून दिलेला आहे. एक एक इलेमेंट किती सुंदर आहे बघा. याला आपण छान डिटेलमध्ये बघूया आता. तर यामध्ये जर काही तुम्हाला एडिट्स पाहिजे असतील तर परत डिस्क्राईब करायचे, तिथे एडिट्स लिहायचं तिथे खाली की मला हे नकोय, माझ्या पार्लरचं हे नाव टाक. इथेच याला डाउनलोड करायच्या आधी सांगून द्यायचंय. तर मला सगळं ओके वाटतंय, मी डाउनलोड करून घेतलं. कारण लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओचे ऍस्पेक्ट रेशो वेगळे असतात, साईजेस वेगळे असतात. तर हा लॉंग व्हिडिओसाठी राहणार आहे. त्याची साईज मी त्याला दिली 16:9. तर बघा त्यांनी किती सुंदर थंबनेल बनवून दिलेला आहे.
मला म्हणजे मी त्याला सांगितलेलं होतं, की मला लाँग व्हिडिओसाठी पाहिजे म्हणजे असं रेक्टँगल थंबनेल पाहिजे मला आणि त्याने एक्झॅक्टली सेम साइजमध्ये जो टॉपिक दिलं होतं आपण 10 बेस्ट वर्क फ्रॉम होम आयडियाज मराठी ट्युटोरियल एक कॅची लाईन त्याने ॲड केली, घर बसल्या कमवा चांगले पैसे आणि फोटो पण किती सुंदर ॲड केलेला आहे बघा. तर याला आपण ॲड करून थंबनेल्सचे 350 पासून चार्जेस इझिली करू शकता आणि मोठे-मोठे ग्राफिक डिझायनर्स तर 500 ते 1000 पर्यंत देखील याचे चार्जेस घेत आहेत. तर त्याने परत एकदाच म्हणजे एकत्रच दिलेलं आहे. बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला आहे, परंतु 2 वेगवेगळे सेक्शनमध्ये नाही दिले, तर दोन्ही नाव आपल्याला एकाच पेजवर त्याने दिलेलं आहे. चला काही हरकत नाही, आपण बघूया Canvaमध्ये काय करता येईल याचं. दिलेलं आहे त्याने. असं नाही की त्यांनी फक्त काळं किंवा गोल्डमध्येच दिलेलं आहे. त्यांनी वरती आपल्याला कलर ऑप्शन्स पण दिलेले आहेत, म्हणजे एडिट करू शकतो. आता मी याला क्रॉप करून घेते आणि काही भाग क्रॉप झाले नाही तर काय करायचं मग अशा वेळेला मॅजिक इरेजर यूज करायचा Canvaचा. किंवा मग तुम्ही त्याला परत सांगू शकता, की मला फक्त हे एक नाव दे, दुसरं नाव इरेज कर किंवा मग Canvaमध्येच आपण असं स्वतःच इरेज करून घ्यायचं. सर्वप्रथम कराउजल म्हणजे काय ते बघू. कराउजल म्हणजे एकापेक्षा जास्त पानावर दिलेली माहिती. एका टॉपिकची एकापेक्षा जास्त पानांवर दिलेली माहितीच म्हणजे कराउजल आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे कराउजल्स Instagram, Facebook, सोशल मीडियावर खूप चालतात आणि यांना व्ह्यूज आणि रीच पण जास्त असतो कारण की माहिती पूर्ण असतात. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त माहिती तुम्ही यामध्ये देऊ शकता. एंगेजिंग माहिती असते म्हणजे यामध्ये व्ह्यूअर्स एंगेज होतात. वाचण्यात ते गुंग होतात आणि त्याने रीच पण वाढतो आणि तुमची माहिती पण लोकांपर्यंत इझिली पोहोचते. तर यामध्ये ना जास्तीत जास्त 20 पेजेस किंवा व्हिडिओजचा एकत्र वापर केला जातो. मी त्याला फक्त सांगितलं की मला 6 पानांचा माझ्या वर्कशॉपचा छानसा कराउजल बनवून दे. म्हणजे पहिल्या पानावर मी माझ्या वर्कशॉपचं नाव काय आहे ते सांगितलं. त्यानंतर दुसरा पान त्यानेच क्रिएट केला की तुमचा म्हणजे ChatGPT तुमचा असिस्टंट कसा बनू शकतो. या वर्कशॉपची गरज कोणाला आहे आणि या वर्कशॉपमध्ये काय काय शिकणार आहात आणि लास्टला मग कॉल टू ॲक्शन. आता याची साईज बघा. ही साईज जनरली कराउजलसाठी वापरली जाते आणि या साईजचं त्यांनी मला बनवून दिलेलं. बिगिनर्सनी हे सर्व कसं करायचं शिकायचे प्लीज. ओके, तर बिगिनर्सनी ChatGPTचा थोडा यूज रोज करायला शिका. म्हणजे जर तुमचे पोस्टर तुम्ही Canvaला रेडी करताय ना, तर ते तुम्हाला जर सिम्पल वाटतायत तर ChatGPTला ती पोस्ट तिथे फीड करा आणि त्याला सांगा की यामध्ये मी आणखीन काय चेंजेस करू शकतो. तर तो खूप सुंदररीत्या आपल्याला सजेशन देतो की फॉन्टमध्ये काय करायचं आहे, कुठे गॅप ठेवायची आहे आणि तुम्ही जे बनवलेलं आहे त्यामध्ये आणखीन काय सुधारणा. हां, मी वैशाली मुंबईवरून आहे. तुमचा आज जो वर्कशॉप झाला तो खरंच खूप छान झाला. थँक्यू मॅम. आणि मी 1 वर्ष झाले Canva वापरतीये. आता कसं होतं, की क्लायंटला थोड्या अट्रॅक्टिव्ह डिझाइन पाहिजे असतात. थोडंसं क्लायंटचं वाटतं, की आम्हाला थोडं अट्रॅक्टिव्ह पाहिजे असं-तसं. त्यासाठी तुमचं वर्कशॉप खरंच खूप हेल्पफुल झालं आणि मी सगळ्यांनाच सजेस्ट करेल, की पुढचे वर्कशॉप पण सगळ्यांनी अटेंड करा म्हणून. थँक्यू आणि मॅम. लवकरच तुमचं नेक्स्ट वर्कशॉपचं डिटेल्स येतील अशी आशा करते मी. नक्की मॅम, नक्की. थँक्यू सो मच फॉर युअर फीडबॅक. खरंच खूप छान माहिती दिली तुम्ही. खरंच थँक यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू.